राम राम सासरे बुवा जावाय बापू बोलतोय. बोला की जावाय बापू. किती दिवस झाले काय राव फोन नाही काय नाही काय विसरलाय काय. नाही जावाय बापू, तुम्ही एवढं मोठं आमचं वादळ सांभाळताय, कसं आणि विसरी. मग काय राव असं असतं व्हय, किती दिवस झाले मटण नाही काय नाही या की राव कधी पण या, करतो नियोजन. तेव्हा आम्ही म्हणले होय. जावाय बापू कधी पण या, करतो लगेच नाही म्हटलं. येतो आम्ही, पण ती गेल्या बारीकच करू नका. एक पिसूट खायला घातलं आणि त्याच्या आईला 10 ज्वारी काढून घेतली माझ्याकडे. मला सकाळी उठा यायला मानका गायला आला, माझ्या साडासला बसा यायला मला. नाही जावाय बापू, आता सगळी कामावर राखल्यात राहणार. नाही सगळी काम ओरकून घेतात घरी, अजिबात काय काम ठेवू नका, तरच मला बोलवा. आता गेल्या बारीकच या करता. जावाय बापू. आणि कोंबड्या वायजाला चांगलं कापा की काय, त्याच्या आईला त्या कोंबड्याचा जीव चालला होता, रोग आलेला कापलं का काय. नाही राव, कसला ताईट कोंबडा होता राव, 1.5 किलोचा कोंबडा ते होता. रस्त्यात जीर गाळून गेलं काय कोंबडे, पिल्लू कापलं होतं का काय कोंबडं. नाही जावाय बापू, तुम्ही या, कुठला म्हणील त्या कोंबड्याला हात लावा, त्यो बर येतो चांगलं 2 पायाचं नाही तर मग बाकरीचं मटण आणा मला. कोंबड्यावर बागवा की राव, मटणान लय मागे बाकऱ्याचं. अहो तुमचं एवढं मोठं वादळ सांभाळतोय म्हटल्यावर तुम्ही बकरच कापाय पाहिजे मला खरं तर. बर या, बकऱ्याचं मटण आणतो. बरं या, सगळी कामावर राखतो या. बर काम उरकून घ्या सगळी, येतो मग मी तिला घेऊन. बर या, मग तुला बी घेऊन या. ठेव. हा आमचे कुठलं काम नाही, ठेवतो मग. बर ठेवा हा मग. हा